आज आम्ही निघालो आहे रेणुका मातेच्या दर्शनाला। रात्रीची वेळ आहे, घरून निघलो होतो रात्री 9:30ला। नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये। तर रात्री 9:30ला आम्ही घरून निघलो होतो। पहूरवरून आम्ही जाणार होतो रेणुका मातेच्या दर्शनाला माहूरला। इकडे गाणी आमची गाडी जरा खराब झाली। गाडीवाला होता जो गोसेवक होता आई सप्तशृंगीची, त्याने इथे प्रतिमा ठेवलेली होती। सगळ्यांना गाडीतून उतरण्याचा इशारा केला, त्यामुळे आम्ही सगळेच उतरलो। थंडी खूप होती। गाडी थोडी व्यवस्थित केली, नंतर पुढचा प्रवास चालू झाला। तर आम्हाला इथून रात्री समजा 9:30-10 ते सकाळी आम्ही 5 वाजता माहूरला पोचलो। म्हणजे खाली माहूरच्या खालीचे जे गाव आहे तिथे पोचलो। जाताबरोबर श्री स्वामी समर्थांचा इथे फोटो दिसला, अन्नछत्र आहे तिथे समोरच। तिथे आम्ही उतरलो रूमवर आणि तिथे आंघोळी वगैरे केल्या। त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो देवीचं दर्शन घ्यायला। तर इथे माझ्या नानांनी घेतला होता मोबाईल नवीन। तर आमचा महेंद्र शिकवत होता फोटो काढायला। सगळ्यांचे आमचे फोटो वगैरे काढले। इथे आमची तनू, आमचा राहुल, रुपाली आणि मी गेली होती माझ्या काकूंसोबत, आत्यासोबत माहूरगडाच्या दर्शनाला। तर इथून पुढे 13 किलोमीटर आहे ज्या खालच्या गावातून। तर वळणावळणाचा रस्ता आहे, घाट काही मोठा नाही आहे, पण वळणावळणाचा रस्ता आहे। आणि सकाळीच आम्ही पोचलो होतो, त्यामुळे शांततेत असं दर्शन झालं। नुकताच सूर्य उगवायला आला होता। तर इथे आम्ही विडा घेत होतो देवीचा। विड्याची माहिती आम्हाला तो माणूस समजावून सांगत होता। तर 21 पानांचा, 51 पानांचा, 101 पानांचा असा विडा देतात देवीला, जसा पाहिजे तसा। तर इथून निघालो आम्ही ओटीचं सामान वगैरे, विडा वगैरे घेऊन। हातपाय धुतले पहिले। आमचा महेंद्र भाऊ मागे थांबला होता। आता इथे रेणुका देवी संस्थान आहे, इथून पायऱ्या चढणं चालू झालं। जवळपास 200-250 पायऱ्या आहेत या चढायला। तर खूप काही असं उंच नाही आहे, एक टेकडीच्या ठिकाणासारखं आहे, पण खालून जायला वर आहेत 200-250 पायऱ्या। तर आमचा महेंद्र आणि मी आमचे चालू होते व्हिडिओ करायचे, बाकीचे चालत होते त्यांचे। तर इथून समोरच एक किल्ला दिसतो, कसला आहे माहिती नाही, कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर इथे लाईन लागलेली होती तांबूलसाठी, तांबूल विडा असतो। तर कुटण्यासाठी इथे एकच माणूस होता आणि भरपूर गर्दी होती। तो आम्हाला सांगत होता साईडला या। शेवटी आम्हाला खूप वेळ होत होता, म्हणून आमचा महेंद्रच बसला विडा कुटायला। तर मग नंतर त्या माणसाने सांगितलं त्यामध्ये चुना, काथा आणि शोप वगैरे मसाला असतो, तो टाकावा लागतो। तर यांनीच कुटून घेतला होता, कारण तिथले माणसं नव्हते एवढ्या सकाळी, म्हणून एकच माणूस होता आणि खूप गर्दी होती। आमच्या महेंद्र गोंगडीनेच कुटून घेतला होता तांबूल। आणि ह्या तांबूलाचं खूप महत्त्व आहे, इथे तांबूल देतातच इथे देवीला। आणि प्रत्येक नवरात्रात वगैरे आपण तांबूलचा नैवेद्य करतो। तर इथे आम्ही सगळेजण लाईनीत लागलेलो आहे। माझ्या आत्या, तन्नू, सकाळी थंडी होती म्हणून सगळ्यांकडेच रुमाल वगैरे होते आमच्याकडे। बरीच गर्दी होती त्या मानाने एवढ्या सकाळी पण। तर मग आम्ही लाईनीत गेलो। भाऊचे आमच्या हात लाल होऊन गेले होते तांबूल विडा कुठून। तर इथे लाईव्ह दर्शन चालू होतं देवीचं। रेणुका देवी माहूरगड संस्थान परशुरामांची आई रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे रेणुका देवीचं पूर्ण पीठ आहे। तर इथे आम्ही दर्शन घेतलं। गाभाऱ्यात जाताना वर वाघाच्या प्रतिमा आहे। तर खाली पायरीवर डोकं टेकून दर्शन घेतलं। नतमस्तक व्हावं देवासमोर गेलं की असं म्हणतात। तर मध्ये काही जायला जागा होती नाही, पायरीवर दर्शन घेतलं, त्यामुळे इथेच पायरीवर डोकं टेकवून घेतलं। कोणी म्हणतं की पायरीवर जेव्हा आपण जातो तिथे डोकं टेकवायचं नाही, वर हात लावायचा। तर बघूया, पुढच्या वेळेस लक्षात ठेवावं लागेल। इथे आमच्या आदित्यने पण दर्शन घेतलं। सगळेच आम्ही एकामागे एक होतो। इथे देव उजळायला आणतात वाटतं, कारण ज्यांची कुलस्वामिनी वगैरे असते त्या कुलदैवतावर जाऊन देव उजळण्याची प्रथा असते बऱ्याच ठिकाणी। तर इथे आमचं दर्शन झालं। तर नंतर मग इथे बाहेर निघताना इथे पाळणे वगैरे, ओट्या बांधलेल्या होत्या। ज्यांच्या इच्छा वगैरे पूर्ण होतात ते इथे चांदीचे पाळणे बांधलेले। इथून मंदिरातून आम्ही बाहेर निघलो तर खूप छान असा परिसर होता बाहेरचाही मंदिराचा, आणि सूर्य उगवतच होता। खूप सकाळी आमचं दर्शन झालं होतं। आता इथे आम्ही निघालो परशुरामाच्या मंदिराकडे।
म्हणजे रेणुका मातेंचे पुत्र आहे त्यांचं इथे मंदिर आहे आणि खूप मोठी अशी गोष्ट आहे परशुरामांची. परशुरामांना त्यांनी वडिलांना अग्नी दिला, आईला अग्नी दिला, तेव्हा त्यांना आईची आठवण आली म्हणून त्यांना दत्तात्रयांनी सांगितलं तुला आईचं दर्शन होईल पण मागे वळून बघू नको. पण त्यांना तेवढं रावलं नाही आईच्या दर्शनासाठी म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर त्यांना अर्धच रूप दिसलं आईचं आणि तेवढ्या अर्ध तांदळा रूपामध्येच रेणुका देवीची पूजा होते. तर तेवढंच रूप दिसलं त्यांना आणि थांबून गेलं. तर कुंड पण आहे इथे आणि छान अशा आख्यायिका वगैरे कथा वगैरे आहेत रेणुका देवीच्या, परशुरामांच्या, जमदग्नींचा क्रोध. तर आपण इथे गुगलवर वगैरे वाचू शकतो, पुस्तकांमध्ये वाचू शकतो. तर आम्ही आलो तो मागच्या भागाने चालत. तर खूप सारे असे झाडं होते आयुर्वेदिक वगैरे. तर इथे डिंक होता, गोडंब्या होत्या. भाव विचारला होता, त्यानंतर मी डिंक घेतला पण डिंक खूप कडू निघला होता घरी आणल्यावर. इथे खेळण्यांचे, देवांचे सगळे दुकानं होते. तर देव तर असतातच सगळीकडे. देवाच्या ठिकाणी गेल्यावर देवही भांड्यांच्या भावात मिळतो कारण ते प्राणप्रतिष्ठा झालेली नसते. माझ्या नानांनी घेतली होती डफली तनूसाठी. तरी ते हा गड कोणता आहे ह्या आम्हाला अजूनही कळलाच नव्हता. तर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आता इथून निघालो होतो आम्ही दत्तात्रयांच्या दर्शनाला. सगळ्यात पहिले आम्ही घेतलं सती अनुसया मातेचं दर्शन, अत्री ऋषींचं दर्शन. ते पण खूप वर आहे चढायला, 100-150 पायऱ्या आहेत त्या पण. तरी ते या भावांची हजेरी होती सगळ्यात पहिले. माकडांची सगळ्या वस्तू जपून ठेवाव्या लागत होत्या जायच्या आधीच. तर हेही माहूरगडावर आहे. तर आजूबाजूलाच हे 3-4 ठिकाणं आहे, मातृतीर्थ वगैरे. आणि आता इथे सती अनुसया मातेचं मंदिर आणि अत्री ऋषींचं मंदिर आहे. तर छान अशी सोयी केलेली आहे चढायला पायऱ्या वगैरे. पण माकडांची जरा भीती वाटते. सामान वगैरे आपल्याला सगळं जपून ठेवावं लागतो. इथे अत्री ऋषींची मूर्ती बसवलेली आहे. तर हे गेलो होतो आम्ही दिवाळीमध्ये मागच्या. थंडी होती खूप. तर छान सोय वगैरे केलेली. आपण इथे एक भेट देऊ शकतो. आणि जागरूक स्थान म्हणतात ते देवी अनुसयाचं मंदिर आहे. तिथे खूप गर्दी असते कारण एकदा माहूरला आलं म्हणजे हे 3 ठिकाणं होऊन जातात बघायचे. तर इथून निघून आम्ही गेलो होतो शेगावला. इथून आमचं दर्शन झालं होतं लवकर म्हणून आम्ही याच मार्गाने शेगावला गेलेलो होतो. छान असं रम्य परिसर आहे इथे पण. इथे सया मातेचं आहे, महादेवाचं आहे. आता इथे सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती जे अनुसया मातेची परीक्षा घ्यायला आलेले होते, ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या इथे मूर्त्या आहेत. आता इथे अनुसया मातेचं आणि कर्दम ऋषींचंही मंदिर आहे. तर महासती अनुसया खूप असं प्रसिद्ध आहे आपल्या सत्यांमध्ये. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निघालो होतो दत्तात्रयांच्या दर्शनाला. तर दत्तात्रयांचा जन्म इथे झालेला आहे असं म्हणतात. दत्तांचं एकदम पावन पवित्र ठिकाण आहे हे. कामाक्षा देवीचं मंदिर आहे इथे बाहेर आणि दत्तांचं मंदिर आहे. खूप जुना वाडा आम्हाला इथे दिसला होता. आणि हे पण जे मंदिर आहे ते पण असं खूप जुन्या पद्धतीमध्ये असं बांधलेलं आहे. जागृत देवस्थान आहे दत्तांचं, नक्की बघितलं पाहिजे आणि खूप शांती मिळते मनाला. आम्ही हे 3 ठिकाणं बघितले आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो शेगावला आणि नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी घरी पोचलो होतो संध्याकाळी. म्हणजे जवळपास आम्हाला जाऊन येऊन 24 तास बरोबर लागले होते. त्या आरती वगैरे घेतली आणि मग नंतर आम्ही बाहेर निघालो होतो दर्शन वगैरे घेऊन. त्यानंतर मग घरी निघालो. एका ठिकाणी जेवलो. इथे जेवणाची वगैरे तर काही सोय नाही, काही हॉटेल वगैरे काही दिसल्या नाही. 1-2 ठिकाणी दिसल्या पण दुसऱ्या होत्या, त्यामुळे आम्ही घरून जे जेवण नेलेलं होतं तेच जेवलो एका ठिकाणी बसून आणि रात्रीचा प्रवास करून घरी आलो. छान असं आमचं दर्शन झालं रेणुका मातेचं, दत्तात्रयांचं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.